पावसासाठी आदिवासींची सामूहिक हाक नागझिरी येथे पारंपरिक निसर्गपूजा, दुष्काळ टळावा म्हणून हजारो हात जोडले। पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असताना शहादा तालुक्यातील नागझिरी येथे आदिवासी बांधवांनी पारंपरिक निसर्गपूजा करून चांगल्या पावसासाठी सामूहिक प्रार्थना केली। चिखली, आमोदा, फत्तेपूरसह पंचक्रोशीतील शेतकरी, शेतमजूर, महिला व युवक मोठ्या संख्येने या पूजाविधीत सहभागी झाले। आदिवासी समाजाच्या प्राचीन निसर्गपूजक परंपरेनुसार विधिवत पूजा अर्चना करण्यात आली। दुष्काळाचे संकट टळावे, वेळेवर व मुबलक पाऊस पडावा, शेती हिरवीगार व्हावी, जनावरांचे संरक्षण व्हावे आणि शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन मिळावे, अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली। यावेळी उपस्थित वयोवृद्धांनी सांगितले की निसर्ग हा देवस्वरूप असून पर्यावरणाचे जतन, निसर्गाशी सुसंवाद आणि सामूहिक श्रद्धा हे आदिवासी संस्कृतीचे मुख्य आधार आहेत। ही परंपरा केवळ धार्मिक नसून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी आहे। पूजेनंतर संपूर्ण नागझिरी परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला। श्रद्धा, संस्कृती आणि निसर्गावरील विश्वास यांचे अनोखे दर्शन घडविणाऱ्या या सामूहिक निसर्गपूजेकडे पंचक्रोशीचे लक्ष वेधले गेले आहे। चिखली, फतेपूर, आमोदा आणि पंचक्रोशीतील सर्व शेतकरी, शेतमजूर जो वरुण देव आहे तो नाराज आहे। मग वरुण देवाला पटवण्यासाठी, वरुण देवाला विधिवत पूजा करण्यासाठी, त्याला पटवण्यासाठी की या निसर्गाची जी देणगी आहे ती ते आम्हाला दे। या सृष्टीवर परमेश्वराने जीवसृष्टी निर्माण केली, त्यांना पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे। म्हणून आम्ही या परिसरातील नागझिरी एक आधीपासून पूर्वजापासून इथे पूजा होत असते। विधिवत पूजा इथले पुजारी करत असतात। ते पूजा घेऊन आम्ही या पंचक्रोशीतील लोक इथं आलो आणि या पुजाऱ्या मार्फत देवाला विनंती केली की या पृथ्वी तलावर तू पाऊस पडू दे। आणि इथली ख्याती आहे, एक परंपरा आहे, इथे पूजा केल्यानंतर गेल्या 4, 5, 6 दिवसात किंवा या त्याच दिवशी पावसाची सुरुवात होते, अशी या परिसरात आमची सर्वांची एक भावना आहे। बाकी लोक अंधश्रद्धा समजा, पण आमची श्रद्धा म्हणून आम्ही या परिसरामधील सर्व गावातील प्रतिष्ठित असेल, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, या ठिकाणी येतो आणि विधिवत यांच्या मार्फत पूजा करून घेतो। आणि ह्या तालुक्यावर, या गावावर, या जिल्ह्यावर, या राज्यावर परमेश्वराने कृपा करावी आणि भरपूर असा पाणी पाडावं। आणि आमचे आम्ही निसर्ग पूजक आहोत, निसर्गाची पूजा करतो, म्हणून निसर्गाची पूजा करण्यासाठी आम्ही इथं आलो। आणि परमेश्वराला आम्ही सर्वांनी प्रार्थना केली की तुझी जी काही देणगी आहे ती पावसाची ती आम्हाला दे, भरपूर पाणी पाऊस बरसू दे, आमचे पिकं हरभरे होऊ दे, आम्हाला पोटा पाण्याचा प्रश्न मिटून दे, अशी आम्ही प्रार्थना केली। धन्यवाद। आपण नागझिरी गावामा मेन देवाणघाती म्हणून पूर्वीपासून माण हे ओळखते गया आणि आज पाणी लागेन 2 महिने गया माण हम पेरणी वगैरे गे पुणे पाणी जारी कम केसरावता लोकेरी ना जापो फतेपूर, आमदे, चिखले रेंज आखा माण हेऱ्यापो संपर्क केल्या आणि जो आपण तेलपासून डाया पुसत्यावा ते हेरेन आपो हाच पूजून येतो। आज पूजा पो टोलवाना आज हानपूर होत पाणी आव लागे ओहल्या देवा बठा प्रार्थना केली।